गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे मोठी बाजारपेठ असून येथे भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। ठिकठिकाणी चोरीच्या घटना या परिसरात वारंवार घडत असून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे। सदरची माहिती अशी की दत्तवाड येथे 2 दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालय परिसरात असणाऱ्या एका बेकरीमध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून बेकरीतील पेढ्यांचे पाकिट, सिगारेट पाकिट, गुटख्याच्या पुड्या, खाण्याचे बेकरी पदार्थ यांची चोरी झाल्याची घटना घडली। ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री येथील बसवेश्वर सर्कल या ठिकाणी असणाऱ्या गाळ्यातील मोबाईल दुकानातील मोबाईल चार्जर, हेडफोन, जुने मोबाईल, मोबाईलचे कव्हर आणि रोख रक्कम असे अंदाजे 10,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। त्याचबरोबर येथील गांधी चौकात असणाऱ्या मोहिते किराणा स्टोअर्समधील 10 लिटरचे 2 तेलाचे डब्बे, रोख 2,000 रुपये त्याचबरोबर इतर साहित्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे। या चोरींचे वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्याच्या उद्देशातून आलेले चोरटे हे दुकानगाळ्याची कुलूप तोडून ते कुलूप सोबत घेऊन जात आहेत। दत्तवाड परिसरात दिवसेंदिवस अशा भोवट्या चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून या चोरांना कोणाचेही भय राहिले नाही। घरासमोर लावलेल्या मोटरसायकलतून पेट्रोल चोरणे, गाड्यातील बॅटरी चोरणे असे प्रकार इथे सर्रास घडत आहेत। त्याचबरोबर दत्तवाड येथे दर बुधवारी आठवडा बाजार भरतो। या बाजारामध्येही या चोरट्यांकडून अनेक नागरिकांचे मोबाईल सुद्धा चोरीला जात आहेत। तरी या भुरट्या चोरांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।